जय शिवराय मित्रांनो आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष 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 स्वागत करतो. त्या भावाच्या मुलीचा चहापाण्याचा कार्यक्रम आहे आणि त्या चहापाण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही इथे आलो. थोड्याच वेळात मंडळी येतील. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या कोकणामध्ये ज्या पारंपरिक पद्धतीने जो लग्न ठराव होतो त्या ठरावाच्या अगोदर काय काय बोलणी होतात ते या कार्यक्रमातून आपल्याला बघायला भेटेल आणि याला चहा पाण्याचा कार्यक्रम असं बोलतात. तर थोड्या वेळाने सगळी मंडळी येतील आणि हा जो चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण कशा प्रकारे आपण सादर करतो ते तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटेल. बाबू, आमचा बाबू पण आलाय. बोल तू. सर्वांनी या. बोल ना. सर्वांनी या. सांग. सर्वांनी या. सांग ना. सर्वांनी या चहा प्यायला सांग. बाबू नाही सांगत आहे. सांग ना. तर चला मंडळी, थोड्याच वेळात आपली सर्व मंडळी येतील. म्हणजे आपली भावकीतली किंवा आपल्या वाडीतली जी सर्व मंडळी आहेत ती मंडळी येतील. आणि ती मंडळी आल्याच्या नंतर मुलीकडची मंडळी आणि मुलाकडची मंडळी ही दोन्ही मंडळी येतील. मंडळी आल्याच्या नंतर हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर आजचा हा कार्यक्रमाचा व्हिडिओ आपण बघूया आणि आपली परंपरा जोपासूया. मित्रांनो, आता हळूहळू सगळी मंडळी येते. मुलीकडची मंडळी पण आणि मुलाकडची मंडळी पण. आणि थोड्याच वेळात आपल्या या चहा पाणीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. आमच्या इकडची पण थोडी मंडळी आली आहे, मुलीकडची पण थोडी मंडळी आली आहे आणि मुलग्याकडची पण मंडळी आलेली आहे. मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी जी बसलेली मंडळी आहे मुलाच्या घरची मंडळी सगळी बसलेली आहे. आणि ह्या ठिकाणी जे दिसते आहे ही आमच्या मुलीच्या घरची मंडळी दिसली आहे. आणि जो ठराव जो पहिला झालेला आहे तो त्यांच्या मालकोमालकी झालेला आहे पूर्ण. आणि आता जो कार्यक्रम आपण बघतो आहे तो जो पूर्ण भावकीला किंवा वाडीतील जे सदस्य आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना तो मुली दाखवण्याचा किंवा मुलगाला दाखवण्याचा कार्यक्रम आमचे जे समोर दिसत आहेत ते गावकार आहेत ते करत आहेत. तर मित्रांनो बघा, आमच्या गावकऱ्यांनी पूर्ण ओळख करून दिली आहे. समोर आपल्याला दिसत ते मुलगा आहेत, मुलग्याचे आई आहे आणि त्यांचे वडील आहेत. आणि पुढचा कार्यक्रम जो मुली दाखवायचा कार्यक्रम आहे तो पण आपण या व्हिडिओतून बघू शकता. इकडे दिसते ती मुलीची बहीण आहे. आणि इकडे मुलीचा भाऊ आहे. ही मुलगी आहे. तर मित्रांनो, असं आहे मुली दाखवण्याचा कार्यक्रम. म्हणजेच काय, यांचं मालकोमालकी पहिलं सर्व बोलणं झालेलं आहे. परंतु ज्या आपल्या ग्रामस्थांना आणि पूर्ण भावकेला जो वाडीतील जी भावकी असते किंवा ग्रामस्थ असतात, मंडळी असतात, त्यांना एकमेकांना म्हणजे हा कार्यक्रम पूर्ण दाखवायचा असतो. तो कार्यक्रम हा म्हणजे चहापाण्याचा कार्यक्रम आहे. मुलाच्या घरची पण मंडळी आहे, त्यांच्या वाडीतली मंडळी आहेत. त्यांनी पण काही लोकांनी मुलीला बघितलं नसेल, मग ते पण ह्या कार्यक्रमातून जी मुलगी आहे त्या मुलीला ते बघू शकतात. जोरात सांग, ऐकायला येत नाही कोणाला. काय? तर मुलीने नाव सांगितलं आहे माधुरी गणपत नवाळे. ही मुलीची आई बसली आहे इकडे, मुलीची काकी बसली आहे. हां, स्वप्नील दत्तवीचे फाटक. काय? स्वप्नील दत्तवीचे फाटक. तर मित्रांनो बघा, मुलाने पण आपलं नाव सांगितलेलं आहे. मुलाचं नाव स्वप्नील आहे आणि मुलीचं नाव माधुरी आहे. अजून काय विचारायचं आहे काय? सर्व म्हणजे पहिलं आपली मालकोमालकी सगळं बोलणं झालं आहे. पण आता जर तुम्हाला काय विचारायचं असेल आमच्या बहिणीला तर तुम्ही विचारू शकता. म्हणजे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील किंवा काय, आमची सगळी मंडळी पण आहे इकडे. आमच्या वाडीतली सगळी मंडळी आहे. आपण जेव्हा प्रोग्राम केलो होतो तेव्हा मालकोमालकी होता, परंतु आता तुमच्या परिवारातली, तुमच्या भावकीतली सगळी मंडळी आलेली आहे. त्यांना पण काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. काकी, तुम्ही पण तुमच्या होणाऱ्या सुनेला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि आमच्या मंडळीपैकी पण तुम्हाला पण काय मुलाला काय विचारायचं असेल किंवा काय विचारू शकता. काय विचारायचं नाही ना? मुलगी पसंत आहे ना?
मुलगा पसंत आहे ना? मंडळी ऐका जरा 2 मिनटं. आमच्या गावाचं नाव सांगोळवाडी आहे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आमचा तालुका वैभववाडी आणि जिल्हा सांगोळवाडी म्हणून गाव आहे. हां. 3 किलोमीटरवरती आहे वैभववाडी. सांगोळवाडीमध्ये फाटकवाडी म्हणजे आपली ती वाडी आहे. अच्छा, धन्यवाद. आमचं गाव आहे देवाचे गोठणे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. म्हणजे सिंधुदुर्गाच्या बॉर्डरचंच आम्ही आहे. म्हणजे आम्ही काय जे आहे आता लांबची नाही, जवळच आहे. वैभववाडी आणि राजापूर काय एवढं काही नाही. बोली भाषा सेमच आहे मला. माझी सातारा पण राजापूरला काय मोसमला थोडीफार 19-20 आहे. बोली भाषा जी आहे महाराष्ट्राची सेमच आहे. तर मंडळी समजलं ना सगळ्यांना? गाव कुठला काय वगैरे समजलं ना? लवकर मुलगी चहा घेऊन येऊ देत ना? की अजून काय विचारायचं आहे? नाही ना? तर मित्रांनो, गावकऱ्याने पण सहमती दिलेली आहे. आणि आता जो चहा मुली जी नवऱ्याला चहा देते, ज्या मुलाला चहा देते, तो चहा पाण्याचा कार्यक्रम आता आपण पुढे सुरू करतोय. मित्रांनो बघा इकडे मुलीचा भाऊ आहे आणि मुलीची इकडे आई आहे. ऐक, जावई पसंत आहेत ना? हा अच्छा, हे आणि मुलीचा भाऊ आहे. भाऊजी पसंत आहेत की नाही? ठीक आहे. आणि ही मुलीची मोठी बहीण आहे आणि इकडे आमचे भाऊजी आहेत.
ऐका मंडळी, 2 मिनिटं आहे का? आजचा हा कार्यक्रम आपण इथे समाप्त झाला असं मी जाहीर करतो. आणि यापुढील जो कार्यक्रम होणार आहे, जो साखरपुडा आणि त्यांच्या आणि साखरपुड्याच्या नंतर जे पुढचे जे कार्यक्रम आहेत, ते कार्यक्रम जे तुम्हाला ठरवून दोन्ही घरातून मिळून आमच्या मंडळीकडून मिळून किंवा मुलाच्या मंडळीकडून मिळून तुम्हाला जो पूर्ण वाडीमध्ये त्याचा जो काय आहे आमंत्रण आहे ते दिलं जाईल. आणि या कार्यक्रमाला, आजच्या या कार्यक्रमाला, चहा पाण्याच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी, आमच्या वाडीतील मंडळी, आमची भावकी मंडळी किंवा आमच्या इथल्या स्थानिक रहिवासी मंडळी वेळात वेळ काढून, तसंच आमच्या नवऱ्याकडची पण मंडळी वेळात वेळ काढून इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आमच्या गणपत दादा, आमचे गणपत काकू नवाळे यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.